आपले बँड आपला दीपक बँड अर्धा तास किंवा 1 तास आपण बँड आपला गाणं वाजवू. स्वतः बँडवर मी स्वतः गाणं म्हणेल आणि मयूर भाऊ स्वतः पॅड वाजवेल. बापरे, नवरदेव स्वतः पॅड वाजवणार म्हणजे माहोल कसा राहणार आहे. तर मित्रांनो, आता फक्त मयूर दादाच्या लग्नाला फक्त 4 दिवस बाकी आहे आणि दीपक दादा तिकडं मंडपची तयारी बघत आहेत. आता दीपक दादा सोबत आपण बात करणार आहेत. तर चला मित्रांनो, लग्नाला फक्त आता 4 दिवस बाकी आहेत आणि 4 दिवसामध्ये निर्णय घ्यायचा आहे भाऊला. आणि दीपक दादा नियोजन बघतायत आणि जास्तीत जास्त तो मागे व्हिडिओ सोडला होता मी, तर कमेंट येत होतात की भाऊ पार्किंगला जागा केली की नाही, बुवा गर्दी होऊन जाणार. तर दीपक दादा काही म्हणजे लोकांची असं मागणी की भाऊ गर्दी जास्त होऊन जाणार तर पार्किंग साठी हे होईल भाऊ असं. तर काही व्यवस्था वगैरे केली का तुम्ही पार्किंग साठी? नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही हा ब्लॉग मार्फत सगळ्यांनी आपल्या मयूर भावाच्या लग्नाला यायचं आहे. आणि विशेष राहिला म्हणजे आपण बँड वगैरे बघण्यासाठी जे मित्रमंडळी येणार आहेत, लग्नासाठी जे मंडळी येणार आहेत त्यांनी पार्किंग वगैरे म्हणताय तुम्ही. हो बरोबर, पार्किंग आपण ज्या ठिकाणी आपला कांब्यामातेचा कार्यक्रम झाला होता बरोबर त्या ठिकाणी 4 व्हीलर आणि 2 व्हीलर पार्किंग वेगवेगळे लावलेले आहे. आणि परत VIP पार्किंग पण इकडे लावलेली आहे. जे काही प्रमुख येणार आहेत त्यांची पार्किंग पण या ठिकाणी आवडला मंडपाच्या बॅक साईडला. बरोबर. आणि या ठिकाणी पूर्ण मंडप वगैरे बाकीच अजून नियोजन चालूच आहे. आता फक्त नियोजनला फक्त 4 दिवस बाकी आहे आणि दीपक दादा संपूर्ण लोड आला आहे. तर दीपक दादाला सर्व बघायचे आहे. खूप धावपळ भाऊची चाललेली आहे, आपण बघतोच आहे. आणि सर्व नियोजन म्हणजे मागे पुढे वडील तर करताच आहेत, पण दीपक दादावर खूप लोड पडून गेलाय आणि इतक्या लोडामध्ये पण दीपक दादा खंबीर उभा आहे. तर दीपक दादाचं नियोजन एकदम खतरनाक आहे. पण हळदीचा कार्यक्रम कसा होणार आहे भाऊ? म्हणजे हळदीला आणि मग ती बँड कसे लागणार आहे? 3 बँड एक साथ वाजणार आहेत का? हळदीच्या दिवशी नियोजन असं आहे, जो आपण पिंटू भाऊचा रॉकी स्टार बँड लावलेला आहे. बरोबर. रॉकी स्टार बँड या साईडला उभा करू आपण, इकडच्या साईडला. आणि तो बँड सेपरेट असणार आहे. बरोबर. तरुण मुलांसाठी किंवा जे फॅन फॉलोइंगसाठी तो बँड तिकडे असणार आहे. आणि फॅमिलीसाठी या साईडने आपला स्टेज असणार आहे. या साईड मध्येच सेंटरमध्ये हळदीचा आणि मेहंदीचा स्टेज असणार आहे. बरोबर. या साईडला स्टेजच्या बाजूला आपली बँडची गाडी पण असणार आहे आणि आपला बँड पण वाजणार आहे. तर मित्रांनो, जे तुम्हाला म्हणजे जे गोष्टीची तुम्हाला उत्सुकता होती भाऊ दीपक दादाचा बँड वाजणार का नाही भाऊ मयूर दादाच्या लग्नामध्ये, तर फायनली दीपक दादाने आज बोललंय की फायनली ते बँड वाजणार म्हणजे वाजणार दीपक दादा. आणि स्वतः गाणे कोण म्हणणार दीपक दादा? या ठिकाणी आपली बँडची गाडी उभी राहील, त्याच्या बाजूला सूरगंगाची गाडी उभी राहील. बरोबर. आणि त्या बाजूला सूर्यनारायणची गाडी उभी राहील. बापरे. सर्वप्रथम म्हणजे पहिले सूरगंगा बँड आणि सूर्यनारायण बँड दोघं बँड चालवून घेतील. म्हणजे थोडे गाणे वाजवतील, थोडे वाजवतील. परत सूर्यनारायणने चालू केलं की सचिन भाऊ ते एन्जॉय करतील. लगेच सूर्यनारायण आपलं सचिन भाऊने चालू केलं की सूर्यनारायण वाले एन्जॉय करतील, नाचतील वगैरे. एक गाणं त्याच्यानंतर मग बरोबर. आणि मग 10-10:30 वाजता पब्लिक जमली किंवा फॅन फॉलोइंगसाठी जे आपले मित्रमंडळी आपल्यासाठी येतील त्यांच्यासाठी आपण आपले बँड आपला दीपक बँड अर्धा तास किंवा 1 तास आपण बँड आपला गाणं वाजवू. स्वतः बँडवर मी स्वतः गाणं म्हणेल आणि मयूर भाऊ स्वतः पॅड वाजवेल. बापरे, नवरदेव स्वतः पॅड वाजवणार म्हणजे माहोल कसा राहणार आहे मित्रांनो? तुम्ही अंदाजा लावू शकतात मित्रांनो तुम्ही. दीपक दादा आणि मयूर दादा स्वतः पॅड वाजवणार. तर आणि लग्नाच्या दिवशी वैदिकचं पण लग्न असणार आहे. वैदिकला पण थोडंसं आपण 4-5 गाणे वाजवणार आहे. तेव्हा डिसिजन नाही आहे की सूर्यनारायण बँड वाजेल की स्वर्गंगा वाजेल, पण वाजेल कोणता तरी एक बँड. आणि लग्नाच्या टायमाला म्हणजे सायंकाळी 7 वाजता लग्न लागणार आहे, 7-8 वाजेला. त्या टायमाला आपण मागवला उत्तराखंडवरून कामिल भाईचा बँड आणि जनता बँड बडनगरचा, अशा 2 बँड आहेत. 2 बँडची एक टीम मिळून 2 बँड आपल्या एक टीम वाजणार आहे. दोघं बँड एकत्र येऊन तो बँड आपला बँड चालू होईल. 4 ते 4:30 वाजेला बँड स्टार्ट होऊन जाईल आपल्या घरापासून. तो बँड क्लासिकल आहे, फक्त क्लासिकल वाजेल, दुसरं कुठलंही नाही. फक्त हिंदी सॉन्ग क्लासिकल, खानदेशी मराठी वगैरे कुठला नाही, फक्त क्लासिकल. त्याच्यानंतर पारावरून मग आपला एक तर शक्यतो आपला बँड वाजेल किंवा सूर्यनारायण बँड वाजेल. नवरदेव जेव्हा रिटर्न येईल आपला मंडपात तेव्हा नवरदेव पारावर जाईपर्यंत तो बँड वाजणार आहे उत्तराखंडचा. आणि मग इथे इव्हेंट वगैरे आहेत बरेच, आपण इव्हेंट वगैरे ट्रस्ट भरपूर आहेत कार्यक्रम. म्हणजे 3 दिवस चालणार आहे कार्यक्रम. हळदीच्या दिवस पण एक मेहंदीचा कार्यक्रम, संगीत फंक्शन ते पण वेगळं कार्यक्रम. म्हणजे 3 दिवस चालणार आहे कार्यक्रम चालणार आहे. खूप खतरनाक मित्र. सगळ्यांनी लग्नाला नक्की या. आणि म्हणजे लग्नाला आल्यानंतर सगळ्यांनी
जेवणाची सोय वगैरे सगळं व्यवस्थित आणि सगळं नियोजन मध्ये काम आहे. सगळ्यांनी जेवण वगैरे केल्याशिवाय जाऊ नये लग्नात. बाकी चला. भूषण भाऊ तर मित्रांनो, लग्नाची तयारी एकदम जबरदस्त करण्यात आली आहे मित्रांनो. आणि सर्व दीपक दादाचे आग्रह आहे की सर्वांनी लग्नाला या. जितके पण युट्यूबर वगैरे असतील, दीपक दादाचे जितके पण फॉलोअर असतील, अजून पण माझे फोन वगैरे चालूच आहेत लग्न आपल्या मित्रमंडळींना. ज्यांना कोणाला फोन केला गेला नसेल किंवा व्हॉट्सअप पत्रिका पाठवली गेली नसेल त्यांच्याकडून माफी मागतो. पण हा ब्लॉग जर लग्नाच्या अगोदर सुटत असेल तर नक्की ब्लॉग बघून लग्नाला या. बाकी भूषण भाऊ बोलतील. मित्रांनो बस इतकंच सांगतो की खूप जबरदस्त मजा येणार आहे मित्रांनो. तर तुम्ही पण नक्की या लग्नाला. चला, जय कांत.